नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आणि आज मी जो व्हिडिओ करणार आहे त्याचं नाव आहे ॲसेट अलोकेशन व्हिडिओ. म्हणजे आपण ज्या वेगळ्या वेगळ्या ॲसेट्सचे सेक्शन्स अवेलेबल आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी, त्याच्यामध्ये आपण किती किती पैसे किंवा किती किती पर्सेंटेज ऑफ आवर मनी शुड बी अलोकेटेड इन अ इयर और आफ्टर 5 years टाईम और आफ्टर 10 years टाईम और एव्हरी इयर काइंड ऑफ थिंग. सो त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. ॲसेट अलोकेशन हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि ॲसेट अलोकेशनचा मेन अर्थ असा आहे की तुम्ही कुठल्या सेक्शनमध्ये आणि कुठल्या सेक्शनमध्ये जास्त आणि कमी पैसे टाकावेत. प्रत्येक सेक्शनचे काय खूबिया असतात, तर आपण आता एक एक सेक्शनकडे जाऊया. यामध्ये टिपिकली 5 सेक्शन्स आहेत. एक पहिला जो आहे तो 30% अलोकेशनचा जो आहे सेक्शन, तो सेफ सेक्शन आहे की आपल्याला डे टू डे खर्चासाठी जे पैसे लागतात त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ कमी असली तरी चालते, पण आपल्याला लिक्विडिटी पाहिजे, तर ती अशी आणि सेफ्टी पण पाहिजे. तसा जो सेक्शन आहे त्याला म्हणतात की क्लास ए सेक्शन, की 30% ऑफ युअर टोटल मनी शुड बी अलोकेटेड टू दिस सेक्शन विच इज सेफ अँड लिक्विड. आपल्याला कधी उद्या जरी पैसे पाहिजे असतील तरी ते आपल्याला टिपिकली मिळू शकते किंवा एका महिन्यामध्ये पाहिजे असतील तर मिळू शकतील नक्कीच. दुसरा आहे तो बी सेक्शन, ज्याला आपण गोल्ड सेक्शन म्हणतो. ओके, ही गोल्डसुद्धा इम्पॉर्टंट आहे अप टू लेवल ऑफ लेट्स से 10%. ओके, पहिला जो ए सेक्शन सांगितलं 30% असेट अलोकेशन ऑफ द सेफ्टी अँड लिक्विडिटी. दुसरा तो गोल्डमध्ये आय रेकमेंड की 10%पेक्षा जास्त तुम्ही काही घालायची जरूर नाही. मे बी 15% इफ समबडी इज गोल्ड लव्हर. त्याचा रेट ऑफ ग्रोथ पर इयर इज टिपिकली नॉट मोर दॅन फिक्स्ड डिपॉझिट्स काइंड ऑफ थिंग. 7.5% प्रमाणे तो CAGR त्याचा आहे. तर 10% तुम्ही गोल्डमध्ये टाकू शकता, तुम्ही ॲलोकेशन करू शकता. सी सेक्शन आहे तो तुम्ही इक्विटीमध्ये टाकू शकता, की इक्विटी इज द हायेस्ट मल्टिप्लायर सेक्शन ऑफ युअर ॲसेट क्लास. तर इक्विटीमध्ये तुम्ही तुमच्या वयानुसार, तुमचं जो वय 30 असेल तर तुम्ही 70% इक्विटीमध्ये टाकू शकता. 30% तुम्ही सेफ्टीमध्ये म्हणजे पहिल्या ए सेक्शनमध्ये टाकू शकता, ज्याच्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स एक्सेट्रा येतं. आणि 70% तुम्ही यू कॅन बी एक्सपोज टू इक्विटी. ॲज यू ग्रो 50 तुमचं एज झालं तर पीपल से दॅट यू रेकमेंड यू शुड अलोकेट ओनली 50% ऑफ युअर मनी टू इक्विटी अँड 50% शुड बी इन द सेफ्टी अँड लिक्विडिटी क्लास, दॅट इज क्लास ए. So it depends on individuals' experience and individuals' appetite for risk. Okay, he can allocate more also at the age of 50 to equity or less, not even 50, maybe 40% also. That depends on individual's choice. कारण आपल्याला पीस ऑफ माइंड घालवून काहीच करायचं नाही. पीस ऑफ माइंड आपल्याला जेवढं पटतंय, जेवढं रुचतंय त्याप्रमाणे ते असं अलोकेशन करायचं आहे. तुम्हाला तुमचा मेंटर सांगेल त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता, बट डोंट चेंज ड्रास्टिकली बिकॉज ही नोज समथिंग. दॅट्स वाय इज टेलिंग यू टू डू दॅट वे. आणि शेवटचा सेक्शन येतो रिअल इस्टेट. ओके, रिअल इस्टेट किंवा ॲग्रिकल्चरल लँड. तर रिअल इस्टेटमध्ये माझं असं मत आहे की तुम्ही राहत्या घराव्यतिरिक्त कुठल्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात काहीच पण नाही. कारण रिअल इस्टेटचा रेट ऑफ रिटर्न इज नॉट नोन. इट इज ऑलवेज डिफरंट ॲट डिफरंट टाईम स्पॅन्स. आणि याच्यामध्ये रिस्क मॅक्सिमम असते. लिक्विडिटीचं खूपच जास्त, म्हणजे लिक्विडिटी खूपच कमी असते. तुम्हाला समजा घर विकायला तुम्ही काढलं, समजा लोकांना कळलं तर तुम्हाला लोक नेहमीच पाडून मागतात किंवा तुम्हाला पाहिजे असतात तेव्हा कधीच पैसे मिळत नाहीत. मे बी त्याला विकायला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील. इफ यू आर लकी मे बी इट कॅन बी सोल्ड विदिन 2 months 3 months. बट एका महिन्यामध्ये कुठलंच घर टिपिकली डॉक्युमेंटेशनच होत नाही त्यांचं. आणि झालं डॉक्युमेंटेशन तर परत तुम्हाला पूर्ण पैसे मिळतात की नाही हा पण इश्यू असू शकतो. त्यामुळे माय आयडिया ऑफ इन्व्हेस्टिंग इन रिअल इस्टेट इज ओनली फॉर युअर ओन होम अँड दॅट टू ॲट द एज ऑफ 40-45 और इवन अप टू 50. रेंटेड हाऊसमध्ये राहण्यात नेहमीच फायदा आहे, कारण रेंटेड हाऊसची जे तुम्ही जो हप्ता देता तो कमी असतो कम्पेअर्ड टू व्हॉट यू टेक लोन. आणि मोठा हप्ता 1-1 लाख रुपये पर मंथ लोक हप्ता देतात घरासाठी. स्वतःचं का तर स्वतःचं घर पाहिजे म्हणून. आणि वॉट कॉस्ट ते बघतच नाही. त्याच्याऐवजी 35,000-40,000च्या रेटमध्ये राहावं इन्स्टेड ऑफ पेईंग 1 lakh ऑफ हप्ता. 60,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करा मार्केटमध्ये, इक्विटीमध्ये. 20 वर्षामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग 15% रिटर्न देईल. अँड विच विल बी मच मोर दॅन युअर ओन हाऊस इन्व्हेस्टमेंट विच इज ॲप्रिशिएटेड दॅट पॉईंट ऑफ टाईम. तोपर्यंत ते घर ॲप्रिशिएट होतं आणि डिप्रिशिएट पण होतं. ओके, पहिलं 10 वर्ष ॲप्रिशिएट होईल प्राईस, पण त्याच्यानंतर ते जुन्या घराला कोणी विकत घेणार नाही किंवा घेतलं तरी ते अगदीच डिप्रिशिएटेड प्राईसला तुम्हाला विकावं लागेल त्यावेळेच्या. त्या नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी असते ती वेगळीच असते तेव्हा. तर हा असा आपल्या इन्व्हेस्टमेंटचा ॲसेट अलोकेशनचा प्रवास आहे. आता मी डिटेलमध्ये जातो. पहिला ए क्लासमध्ये ओके 30% मी तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्ही अलोकेट करा. याच्यामध्ये सेफ्टी आणि लिक्विडिटी बँक्स. पहिलं आहे तर बँक सेव्हिंग बँक. ओके, दोन्ही यस. पुढचं बँक एफ डी. सेफ्टी तर या सगळ्याच क्लासमध्ये, ए क्लासमध्ये. लिक्विडिटी एफ डी पिरियड, काय तुम्ही 6 महिन्याची एफ डी केली, 1 वर्षाची केली, 2 वर्षाची केली.
ओके, तेवढीच त्याची लिक्विडिटी आहे. 1 वर्ष तुम्हाला FD काढता नाही येणार, 2 वर्ष नाही काढता येणार. तिसरी कंपनी FD की ज्याला इंटरेस्ट रेट जास्त आहे, 1% मे बी 8% तुम्हाला कंपनी FD मिळू शकते. बजाज फायनान्स किंवा ICICI किंवा महिंद्रा अँड महिंद्रा एक्सेट्रा. कॉर्पोरेट FD म्हणतात त्याला. ओके, पण त्याला बेसिकली FD पिरियड एवढीच त्याची लिक्विडिटी आहे. ओके, आणि सेफ्टी तर आहेच त्याच्यामध्ये. 15 इयर्स लॉक इन पिरियड पुढचे आला तर PPF इन्व्हेस्टचं स्टेट बँक ऑफ इंडिया 15 इयर लॉक इन पिरियड आहे, पण सेफ्टी इज 100%. युअर मनी कंपाऊंडेड रिटर्नचा बेनिफिट पण याच्यामध्ये मिळतो. 7.75% कंपाऊंड रेट तुम्हाला मिळतो. आणि हे सांगितल्याप्रमाणे आधी हे एक्झाम्ड इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळे हे बेस्ट आहे इन ए क्लास. पुढचं ए क्लास इन्स्ट्रुमेंट पोस्टल डिपार्टमेंटचं रिकरिंग डिपॉझिट. ओके, ते बरेचसे लोक करतात, जे जाणकार आहेत ते करतात. त्या पुढचे पोस्ट किंवा बँकचे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम SCSS म्हणतात त्याला. याला 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. पण याच्यामध्ये पण तुम्ही ज्यांच्याकडे आहे मार्केटमध्ये विकून झालेला पैसा, तर SCSSमध्ये लॉक करावा 5 वर्षासाठी आणि तुम्हाला स्टडी इन्कम मिळतं. सो शिफ्ट फ्रॉम इक्विटी क्लास टू सेफ्टी क्लास विच इज ए क्लास. नंतर पोस्ट ऑफिसचे NSE सर्टिफिकेट्स आहेत, त्याच्यामध्ये 5 वर्षाचा लॉक इन पिरियड. लॉक इन पिरियड बऱ्याचदा बेस्ट असतो, कारण लॉक इन एकदा झालं की तुम्ही ते पैसे काढू शकत नाही 5 वर्ष. आणि मार्केट किती थोडंसं खाली आलं किंवा वरती गेलं तर ऑब्वियसली तर मार्केटमध्ये तुम्ही ते पैसे रॉंग ठिकाणी वेळेला घालू शकत नाही. दॅट इज ॲडव्हान्टेज. 5 वर्षाने मार्केट किंवा खूप खाली येईल किंवा काय जे असेल तेव्हा तुम्ही घालू शकता, किंवा ऑब्वियसली यू कॅन कीप इट फॉर अनदर 1 year अँड देन पुट इन द मार्केट ॲट द राईट टाईम. ओके, सो दिस वॉट इज अबाउट ए क्लास इन्व्हेस्टमेंट. ओके, नसेट अलोकेशन याच्यामध्ये सेफ्टी सगळ्याची यस आहे. आणि लिक्विडिटी FDची कमी आहे, लॉक इन इन्स्ट्रुमेंटची कमी आहे. पण जनरली ती जरा लिक्विड, म्हणजे तुम्ही FD पण मोडू शकता. तुम्हाला काय त्याची पेनल्टी लागते, पण तुम्हाला 2 दिवसामध्ये पैसे तुमचे मिळू शकतात. राईट, सेम थिंग फॉर अदर इन्स्ट्रुमेंट्स. PPFमध्ये मात्र तुम्हाला चांगलेच तुम्ही लोन काढू शकता PPFमध्ये, आणि त्याचं तुम्हाला काय इंटरेस्ट डिफरन्स काय असतो भरू शकता. पण आपल्याला बेसिकली सेफ्टीसाठी ए क्लासमध्ये ॲसेट अलोकेशनचं 30% तुम्ही तुमची गुंतवणूक पाहिजेच पाहिजे. नंतर गोल्ड तुम्हाला 10% सांगितलं. त्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे, सेफ्टी पण आहे, दोन्ही यस आणि रिटर्न पण टिपिकली 8%, 9% डिपेंड्स ऑन लक ऑल्सो व्हेन यू इन्व्हेस्ट मिळू शकतं. तर ए क्लासचा रेट ऑफ रिटर्न इज लेस. ओके, लिक्विडिटी इज ओके, सेफ्टी इज 100%. ओके, बी क्लास सगळ्याच यस आहे. गोल्डचं रिटर्न पण तुम्हाला FDपेक्षा जास्त मिळू शकतं. ओके, नंतर C क्लास इज इक्विटी क्लास विच इज रिस्कियर क्लास बट हायेस्ट रिटर्न. याची लिक्विडिटी पण उत्तम आहे. 2 दिवसात तुम्हाला तुमचे पैसे मिळतात विकल्यानंतर. शेअर्स किंवा जे काय म्युच्युअल फंड तुम्ही विकता ते. आणि त्याच्यामध्ये रिस्क जे आहे सेफ्टी, त्याच्यामध्ये लो रिस्क आहे, हाय रिस्कवाले आहेत आणि प्रचंड रिस्कवाले पण आहे. डायरेक्ट स्टॉक्स इज अ प्रचंड रिस्की एरिया. त्याच्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये घालू शकता, इक्विटीच्या फ्लेक्सी कॅपमध्ये घालू शकता. इक्विटी लार्ज कॅपचं ETF तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये सेफ्टी जवळजवळ 90% आहे आणि रिटर्न पण तुम्हाला 12-15% कंपाऊंडेड मिळतो 20 वर्ष, 30 वर्ष जर ठेवले तर. सो दिस क्लास इज अ एक्सलंट क्लास फॉर द लॉंग रेंज, मोर दॅन 10 years 20 years. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे मेजर ड्रीम्स फुलफिल करू शकता. ओके, लाईफचे ड्रीम्स असतात ते आपल्या काय म्हणजे 30व्या-35व्या वर्षी फुलफिल नाही करू शकत. 40-50व्या वर्षी डेफिनेटली तुम्ही इक्विटी क्लासमध्ये जर असाल तर तुमचे मोठाले ड्रीम्स तुम्ही नक्कीच फुलफिल करू शकाल. आणि एक्सपेन्सेस तुम्ही नक्कीच चांगल्या तऱ्हेने दंबू शकाल एक्सपेन्स करण्यासाठी तुमची कॉर्पस. त्याच्यामध्ये कंपाऊंडेड CAGRचा ॲडव्हान्टेज आहे. ओके, इक्विटी लार्ज कॅपमध्ये तुम्हाला 12% मिळू शकतं रिटर्न. फ्लेक्सी कॅपमध्ये मे बी 14-15-17% सुद्धा मिळू शकतं. ओके, स्मॉल मिड कॅपमध्ये 17-18% मिळू शकतं, पण त्याला मिनिमम 10 वर्ष तुम्हाला थांबायला पाहिजे, पण मिळतं. टिपिकली लोक म्हणतात स्मॉल कॅप मिड कॅप म्हटलो, लेकिन आय डोंट ट्रस्ट दॅट बिकॉज इफ यू आर हॅविंग 10 year होरायझन, इफ यू बाय लो स्मॉल कॅप मिड कॅप आर द हायेस्ट मनी मल्टिप्लायर्स इन 10 years. ओके, पण तुम्ही ते विकले पण पाहिजे. ओके, ग्रीडी माणसांना परत ते तुम्ही साप मिळतो तुम्हाला वरती आणि सापावरून तुम्ही डायरेक्ट 10 घरं खाली येतात, मग शिडी मिळायला परत 5-7 वर्ष लागतात. त्यामुळे तुमचे जर पैसे 5 वर्षात डबल या हिशोबाने झाले असतील, 10 वर्षात चौपट वगैरे, तर तुम्ही ते जास्त ठेवलेले पाहिजे. 50% तुम्ही विकून त्याचा प्रॉफिट बुक केलं पाहिजे आणि यू शुड बी एबल टू एन्जॉय दॅट मोमेंट आणि जनरेट सम fixed assets if you want, if your dream is into fixed asset, and keep it care, and then you can tell yourself, yes, this is what equity classes, you are able to buy this big stuff from equity class, or you can do, or you did a business class trip to Americas, or maybe Bahamas, or any other tourist place by business class. Okay, which is very rare that you can afford business class tickets at the age of even 50 or 55, but you can afford. If you are in equity, definitely you can afford. Yeah.
आणि ह्याच्यामध्ये फक्त एक आहे, लाँग रेंज तुम्हाला पैसे ठेवायला लागतात आणि तुम्ही काढू नये पैसे. ओके, लिक्विड आहे पण काढू नये पैसे. ओके, तुमची कमिटमेंट पाहिजे याच्यामध्ये की मी माझे 60% और 50% मिनिमम याच्यामध्ये ठेवणार. तुम्ही एक्सपिरियन्स जसा गॅदर कराल तसं इथे 70-80% पण जाऊ शकता, पण दॅट बिकम्स मोर रिस्कियर. सो लिमिट द रिस्क अप टू 60-65%. डोंट गो ओव्हरबोर्ड. म्हणजे फिक्स डिपॉझिट पाहिजेच आहे, PPF पाहिजेच आहे, सेव्हिंग बँकमध्ये पण थोडे पैसे पाहिजेत आहेत, आणि इक्विटीवर गेल्यानंतर तुम्ही विकलेच पाहिजेत. कॅश इज द किंग हे का म्हणतात हे तुम्हाला जेव्हा बेअर मार्केट येतं तेव्हा कळतं, की जेव्हा बेअर मार्केट येतं तेव्हा तुमच्याकडे पैसेच नसतात टाकायला. म्हणून कॅश इज द किंग. कारण तुम्ही बुल मार्केटमध्ये विकून तुम्ही वाट बघायला पाहिजे बेअर मार्केटची, आणि देन यू शुड एबल टू बाय इन अ स्लोअर वे. एव्हरी मंथ एक्स अमाऊंट. ओके, एव्हरी 6 months वाय अमाऊंट. ओके, डोंट गो ओव्हरबोर्ड. आणि 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्ही घेत राहायला पाहिजे फ्रॉम द प्रॉफिट वॉट यू बुक्ड ॲट द टॉप ऑफ द मार्केट. ते जर तुम्ही बुक नाही केले तर ऑब्वियसली तुम्हाला खालच्या लेवलला तुम्हाला घ्यायला विशेष पैसे नसतील. अगदी तुरळक 50,000, 20,000, 10,000चे घेऊन तर काय तुमच्या मल्टिप्लाय होणार नाही. तर तेव्हा तुमच्याकडे जुन्या प्रॉफिटमधून केलेल्या फिक्स डिपॉझिट्स 1 year मॅच्युरिटीच्या, 2 वर्ष मॅच्युरिटीच्या तयार पाहिजेत, की जेव्हा त्या मॅच्युअर होऊन तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा मार्केट खाली आलेलं असेल. तर मार्केट ही स्टेप चेंजची गोष्ट आहे, आणि इट इज लाईक नॉट अ कंटिन्युअस प्रोसेस, इट इज अ बॅच प्रोसेस. मार्केटचे बुल बेअर मार्केट सारख्या चालूच असतात. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये ग्राफ्स दाखवलेले आहेत. ओके, हायर हाय आणि हायर लो बनतो, पण हायर हाय जेव्हा बनतो तेव्हा तुम्ही विकायला पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर जो लो बनतो तेव्हा तुम्ही घ्यायला तुमच्याकडे पैसे असतात. ज्या माणसाकडे बेअर मार्केटमध्ये घ्यायला पैसे नसतात, ही इज नॉट अ गुड इन्व्हेस्टर और ही इज नॉट अ गुड ट्रेडर. या सो टिपिकली आय रेकमेंड यू ओपन 2 accounts, one for investment wherein you can buy only MNC shares at the बेअर मार्केट, डोंट टच दॅट. आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडा, की ज्याच्यामुळे तुम्ही बाय सेल करू शकाल एव्हरी 2 years. नॉट दॅट एव्हरी डे यू बाय अँड सेल. ओके, दॅट इज रॉंग. एव्हरी 2-3 months you can buy and sell, and then that is a trading account. An investment account is you just buy and then maybe sell after 10 years or 20 years, or don't buy or don't sell till you retire, end of. So that is investment account 3-in-1, and other is a trading account 3-in-1. So you can open 2 DMAT 3-in-1 accounts in your name. Okay, and obviously nomination तो तुम्ही टाकायलाच पाहिजे. आणि तुमच्या मेंटरला विचारा how to handle these two. I am doing with this and maybe it will suit you, आणि you can do that. एकदा तुम्ही लॉंग टर्मचा अकाउंट वेगळा ठेवला की ते तुम्ही नॉर्मली 10 वर्ष विकत नाही, नाही तर मग सारखंच तुम्ही विकून तो पुढे डबल होतं किंवा चौपट होतं किंवा 10पट होतं. मग मला वाटतं की अरे हा लॉस द अपॉर्च्युनिटी. तसं करू नका. राईट. तर हे झाला ॲसेट अलोकेशनचा व्हिडिओ. तर ॲसेट अलोकेशन टिपिकली इक्विटी यू शुड बी ओव्हरवेट ॲट द यंग एज. ॲज यू गो अप इन एज, maybe at the age of 70 you should be lesser weight in equity, maybe 20%. Okay, maybe 30% if you are experienced. Okay, or maybe a little bit more, 35%, and maybe your equity will grow even after you go to heaven. Okay, नॉमिनेशन असतं, त्या माणसाच्या नावावर, वारसाच्या नावावर शेअर्स जातील, आणि त्यालाही सांगून ठेवायचं की बाबा तू 10 वर्ष पुढे विकू नकोस आफ्टर आय डिपार्ट. इट विल बी बूमिंग, आणि नॉमिनीच्या नावावर लगेच तर सगळे शेअर ट्रान्सफर ऑटोमॅटिकली होतात. सो आणि तुमचं विल तर तुम्ही करालच, त्याच्यामध्ये पण लिहाल, ते रजिस्टर करा. आणि दिस इज द वे ऑल्सो यू कॅन गिव्ह गिफ्ट पोस्ट युअर डिपार्चर ऑल्सो टू युअर किड्स अँड तुमच्या वारसदाराला. सो ॲसेट अलोकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जरा मोठा झाला व्हिडिओ, पण इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. ॲसेट ॲलोकेशन कसे कराल. सगळेच एफ डीमध्ये टाकू नका, सगळेच गोल्डमध्ये टाकू नका, सगळे सेव्हिंग बँकमध्ये ठेवू नका, आणि सगळेच इक्विटीमध्ये टाकू नका. आणि रिअल इस्टेट जे घ्यायचे झाले तर प्रचंड लोनचा हप्ता तुम्ही लोड घेणार असाल पहिल्यांदा, तर तुम्ही पुढचे 15 वर्ष गरीबच राहणार. कारण लोनचा हप्ता पहिल्यांदा सटकन निघून जाणार. तुम्हाला लाईफमध्ये खर्च करायला मायनर पैसे होतील. मे बी घर तुमचं बनेल 20 वर्षानंतर. ओके, इट विल बी युअर नेम, बट टिल दॅट टाईम व्हॉट. या, दिस इज द क्वेश्चन मार्क. सो थिंक ओवर इट. ट्राय टू कन्व्हिन्स युअर स्पाउस इफ शी इज हेल बेंट ऑन टेकिंग हाऊस within the first year of marriage. That is not the wise thing to do at all. Okay, thank you so much and goodbye. We'll see you again. Okay, परत भेटूच या नक्की. Thank you.